मनोरमेशास्पदमस्य मैजुलं विहरति मम्भोरुहसायकैञ्चति उरो वेलासिफलकोदरोन्नते फलैस्तदीयैर्बहिरर्पिते इव। अस्य या व्यंकटनाथाच्या मैजुलम कोमल रमेशास्पदम म्हणजे लक्ष्मीपतीचे स्थानभूत असणारे मन अंभोरुह सायके म्हणजे मन्मथाच्या कामदेवाच्या विहर्तुम क्रीडा करण्यासाठी ऐचती उद्युक्त असताना तदीयैही त्याच्या संबंधी म्हणजे मन्मथाच्या संबंधी असलेल्या भटैही ठेवून घेतलं तर त्याच्या भृत्यांनी, फलैही असं ठेवून घेतलं तर पूर्वजन्मी केलेल्या हरिअर्चनादी सत्कर्मांच्यामुळे जी काही फळे मिळालेली आहेत त्यामुळे बाहेरील प्रदेशामध्ये अर्पिते स्थापन केलेल्या दरोन्नते म्हणजे उदरापेक्षा उन्नत स्थानामध्ये फलके बसण्यासाठी आसन असलेले उरहा छाती वक्षस्थळ वेलासीत शोभून दिसली। या व्यंकटनाथाच्या कोमल अशा मनामध्ये लक्ष्मीपतीने लक्ष्मीसहित वास केलेला आहे आणि त्यामुळेच आपल्या आईवडिलांजवळ राहण्याची इच्छा करणाऱ्या मन्मथाला देखील तेथे जवळच राहावे, तिथे जवळच क्रीडा करावी। ज्याप्रमाणे मुलांना आईवडिलांच्या समोरच क्रीडा करावी वाटते त्याचप्रमाणे मन्मथाला देखील आपल्या आईवडिलांच्या जवळच राहावे असे वाटत आहे आणि त्यामुळे या मन्मथाने व्यंकटनाथाच्या वक्षस्थळांमध्ये वास करण्याचा निर्णय घेतलेला आहे। या मन्मथाने आपल्या भृत्यांकरवी एक उन्नत असे स्थानच बसण्यासाठी उन्नत असे आसनच जणू काही बनवून घेतलेले आहे। पुरुषाच्या सौंदर्य लक्षणामध्ये छाती ही पोटापेक्षा पोट कमी असले पाहिजे आणि छाती ही उन्नत असली पाहिजे आणि अशा उन्नत अशा वक्षस्थळाचे नारायणाचार्य इथे वर्णन करत आहेत।